तर अंगणवाडी भरतीची जाहिरात निघालेली आहे नाशिक जिल्ह्यासाठी। तर इथं बघू शकता अंगणवाडी मदतनीस पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर इथं बघू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सुरगाणा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक या प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी खालील पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी खालील नमूद ग्रामपंचायतीमधील संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवाराकडून इथं अर्ज मागवण्यात येत आहेत। त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे। तर इथं ग्रामपंचायतीचे नाव आहे, त्यानंतर महसुली गावचे नाव आहे, त्यानंतर अंगणवाडी केंद्राचे नाव आहे। तर इथं गावांची नावे दिलेली आहेत। तर इथं हदगड आहे, शिंदे आहे, नागशेवडी आहे, माळेगाव आहे, हट्टी आहे, चिकाडी आहे, लाडगाव आहे, कोळुठा आहे, आंबाटा आहे, डोल्लारा आहे, खुंटविहीर आहे, बोरमाळ आहे, त्यानंतर मानी, खोळंबा, भगवानगड, भदर, उंबरठाण, काठीपाडा, चिंचपाडा, म्हैसखडक, गोंदुणे तर अशा इथं एकूण 40 गावांचा तपशील दिलेला आहे। तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे, त्यानंतरच तुम्ही इथं अर्ज करायचा आहे। त्यानंतर या पदासाठी काही अटी व शर्ती आहेत। तर या पदासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर ती तुम्हाला इथं 12वी उत्तीर्ण लागेल। त्यानंतर तुम्हाला इथं वास्तव्याची अट राहणार आहे। तर अर्जदार हा त्या महसुली गावचा रहिवासी असणे इथं आवश्यक आहे आणि त्या संबंधीचा तुम्हाला दाखला इथं लागणार आहे रहिवासी। तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 11/3/2024 ते 22/3/2024 पर्यंत इथं अर्ज करायचे आहेत आणि अर्ज करण्याचे जे ठिकाण आहे तर ते इथं दिलेलं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सुरगाणा, जिल्हा नाशिक यांचे कार्यालय। तर इथं तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे समक्ष। त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे आणि विधवा उमेदवारांसाठी इथं 40 वर्षापर्यंत आहे। त्यानंतर तुम्हाला इथं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागेल। त्यानंतर तुम्हाला इथं भाषेचे ज्ञान लागेल, मराठी व्यतिरिक्त इतर भाषांचे। त्यानंतर विधवा व अनाथ असल्यास तुम्हाला इथं त्याचे प्रमाणपत्र लागेल। अनुभव असल्यास त्याचे पण तुम्हाला इथं प्रमाणपत्र लागणार आहे। तर अनुभवासाठी तुम्हाला इथं 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र लागेल। त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे मदतनीस या पदासाठी। तर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे। त्यानंतर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे। इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे। तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रती जोडायची आहे। त्यानंतर हा अर्ज तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सुरगाणा, जिल्हा नाशिक येथे समक्ष सादर करायचा आहे। तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे। या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।